ताई तुम्ही कोणत्या टेन्शन मध्ये आहे? कशाचा विचार करत आहे? मी विचार करत आहे संध्याकाळी भाजी काय करू. तीन ग्लास उसका रस द्या. उसका रस. अरे उसका रस. उसका रस. उसका. उसका रस. अरे उसका उसका ये उसका रस. हाँ, उसका रस. 3 ग्लास. हा चला बस. का उसात रस टाकते साखर नाही ना, गोड आहे ना. का गोड आहे ताई रस. काही समजत नाही तुमच्या दोघीला. थांबा मी आता झापून येते त्याला. थांबा. काय भैया कैसा रस बनवला? याच्यामध्ये उसी नाही दिखला. भी तो है, सब है. नहीं ऐसा ऐसा नहीं होता ये रस. ऐसा ही होता है वो. कितने का है? 10 रुपए गिलास. मैं नहीं देती 10 रुपए, 5 रुपए दूंगी. फिर रहने दो. नहीं नहीं ना भैया ऐसा होता, ऐसा ऐसा नहीं ऐसा नहीं. रहने दो. पैसे दे दो मेरे, आप दूसरी दुकान में चल जाओ. पाहिलं मी कसं झापलं त्याला. हो पाहिलं. कितने पैसे होया? 30 रुपए. ठीक आहे, मैं देती. हा नाही सर का मागं मी देते. बरं द्या द्या. भैया 2 ग्लास पार्सल बांध के देना. इतने तेजस्वी लोग हैं हमारे. अरे माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई आहे ना घरी. विचार रखते हैं. हो काय? हा म्हणून. का ग आज तर तू खूपच काजू बदाम टाकले शिऱ्यामध्ये. अच्छा. सॉरी आई, ही प्लेट माझी आहे. गजब बेइज्जती है. आ काय? चीटिंग करता है तू. आणली का ग भाजी? वाई आणली भाजी, खूप महाग आहे. केवढ्याची झाली? 45 रुपीची झाली आई. नाही थांबा, मराठीत सांगते मी तुम्हाला. अगं मला पण इंग्रजी येते. सांग कितीची झाली तर. 45 रुपीची. हा म्हणजे 88 रुपयाची. आणते मला माझे 12 रुपये वापस. हे घ्या. हा आणखी उद्या लागली तर सांगा बरं आई, मी उद्या पण भाजी आणेल. हा हो. सुनबाई आज भाजी काय करायची? भाजी काय विचारता? रील विचारा. रील कोणता बनवायचा तो आपल्याला वेळ तरी आहे का भाजीसाठी? काय लागलं रे हे चेहऱ्याला? कसं दिसते ते? आई याला फेस पॅक म्हणतात. त्याच्याने चेहऱ्यावरचे काळे डाग जातात आणि चेहरा गोरा होतो. आमच्या वेळेस नव्हतं काही हे असं सगळा चेहरा खराब करून टाकतात. का ग खूप छान सासूबाई खालून पुस नीट. त्याची तर डबल खालून पुस. त्याची तर डाग राहिलेले आहेत. डबल खालून पुस सगळं. त्याची पासून पुस. सगळे डागच डाग आहेत. नीट पुस. इथली पुस आणखी. मी पडून राहिली ना. कचरा आहे ना खाली कचरा. आई कचरा आहे ना खाली कचरा. मी पडून राहिली ना. नीट कर ना. तुला समजत नाही का ग? अक्कल नाही का? मी पडत होती ना आता. आई त्याच्या खाली कचरा कचरा होता. होता तर उद्या ना मी पडत होती ना मग. हा तुम्ही समज त्याची पुस बनवून याच्या खाली तेजस्वी पुस. आता नको. कितने शानदार विचार रखते हैं जी. माझ्या सासूबाईला मी आवडत नाही. अरे कहना क्या चाहते हो? पण मलाच कुठं ते आवडतात. खरंच तुला मी एक दिवस असं नक्की धडा शिकवेल. मला चकवते का तू? मला चकवते. अरे कहना क्या चाहते हो? काय ग का ग बडबड करून राहिली एवढी? अरे आई हे दूध इतकं त्रास देते आहे ना. हे बघ दूर गेली का वर येते, जवळ आली की खाली जाते. मी तर याला एक दिवस धडा शिकवणारच आहे. कसं काय धडा शिकवणार आहे? मी काय करेल माहितीये का? मी याला घरातच आणणं बंद करेल. अजून काय करशील? तुमचा चहा बंद करेल. नो 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 नो. ताई आजचा टूर खूप छान झाला बरं. मग काय तो फोटो किती छान आले. तो झाडाजवळचा झूम करून बघा ना, खूप छान आहे. ममता घरात हो पहिले. थांबा नाही, मी 2 नाही पहिले मिनिटात घरात हो. अरे थांबा ना, आली. नाही पहिले घरात हो. थांबा ताई, मी 2 मिनिटात आली. दार लावून घेते. पहिले दार लावून घे. तुला एकदा नाही सांगितलं ना त्या बायांच्या सोबत फिरायला जायचं नाही. हा तरी तू जाते. हा त्यांच्यासोबत बसायचं नाही, उठायचं नाही, तरी त्यांच्या सोबतच राहते तू. हा तुला आहे ना आमच्या घरच्यांचं ऐकायचंच नाही वाटते काय.
जेवण पण छान होतं बरं ताई. हो, पुढच्या वेळेस नक्की जाऊ. सासूबाई या ना, करू लागा ना मला जरा मदत. पाहुणे येणार आहे ना आपल्याकडे. किती कामं आहे. काही कांदा मिरची कापून द्या ना. का मी एकटीच करू सकाळपासून? काय ग, काय म्हणत होती? काही नाही, राहू द्या, केलं मी सगळं. नाही तर मग म्हणाल की मीच करते म्हणून. हिच्याशी तर बोलणंच व्यर्थ आहे. Oh no. ममता, तू घरी नसती ना, घर खायला सुटते. आणि आई मी घरी असली तर तू खायला उठते. Oh no 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 no. ममता ग, आज गरम गरम भजी करते का जरा? हो, माझी पण खूप दिवसाची इच्छा आहे. बरं. मी पटकन 2 मिनिटात कांदा काप. हो, कर मग. अरे पण घरात तर बेसनच नाहीये. आई बेसन संपलंय. मी घेऊन येते बर बेसन. हो आई, आता 2 मिनिटात कांदा कापते. काही अजून तर कांदाच नाही कापला तू. आई 2 मिनिटात कापते. मग काप लवकर मग. अरे आई पण घरात हिरव्या मिरच्या नाहीये. मी मिरची पण घेऊन येते. बरं आणा. मिरच्या कर लवकर. हा, हो आई, मी आता पटकन करते. अरे देवा, बेसन आहे, मिरच्या आहे, कांदा आहे, पण तेल असतं नाही तळायला. बाई, हे नाही ते नाही, मी करून घेईन माझ्या हाताने उद्या. आई माझ्यासाठी पण कराल ना? Oh no 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 no. आई चला ना, लवकर उशीर होते ना थांब आपल्याला. जरा 2 मिनिट. चला नाही, आपली वाट चल, पाहत असेल ना चल तिची. ना. चला. ममता, माझ्यासाठी पाणी ना, 1 कप चहा कर बरं. आई आणा नाही तुम्ही, मी पण खूप थकली ना आज. नाही मी आणा. नाही, मी पण थकली आहे, जा घेऊन ये. नाही तुम्ही जाणं मी जा. म्हातारी मी आहे का तू आहे? तू माझ्यापेक्षा पण म्हातारी आहेस का? अरे आई, तुम्ही नेहमी अशाच करता बरं. मी जाताना कामं केली की नाही, मग आता तुम्ही करायला काय हरकत आहे सांगा बरं. मग मी जसं काहीच केलं नाही. नाही नाही, मला नाही माहिती, मी करत नाही. नाही करायचं नको करू, जा मी चालली. मैं दे देती हूँ ना चाबी, क्या रख के क्या करूंगी? आज दे ही देती हूँ उसको चाबी. मी आज मुझे घर की चाबी देने वाले हैं. मैंने बोला था ना, मुझे एकदम चाय देते हैं. आज की ताजा खबर, मम्मी जी देने वाले हैं मुझे तिजोरी की चाबी. चलो मैं चाय देते हैं. आवाज मम्मी जी चाय चाय चाय. मम्मी जी आप कितना काम करते हो, कितना थक जाते हो, आप आराम क्यों नहीं करते? मम्मी जी आप सच में बहुत थक जाते हो. मम्मी जी आपको चाबियां वाली कौन सी बात, कौन सी अरे चाबियां? मैं भी कितनी गड़बड़ हूँ, वो ऊपर का दरवाजा वो लगा लेना. हाँ? मुझे पता है मम्मी जी को चाबियां देने वाली आप बोलो. हो हो सासूबाई आले 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 आहे. होते पुण्यावरून राहायला येते. वर्क फ्रॉम होम म्हणे काय ते. आता काय मी तर कधी जाणार आहे तो. विचारतेस त्याला एकदाच, रोज नवीन आयटम करा, हे करा ते करा. तुला काय म्हणायला? हा, मला इकडे जाऊ त्रास होतो. आता विचारतेस मी तिला काय करा. मी आता कधी जाणार आहे? मला तर वाटतं विचारूनच टाकायला त्याचं. विचारून नाही, विचारूनच टाकायचं. काय म्हणताई, विचारूनच काढलाय. केव्हा जाणार आहे परत? कॉर्पोरेट वर्सेस बिझनेस. तुम्ही किती घंटे काम करता? 9 to 6 चा जॉब, अराउंड 8 to 9 hours. मी 10 वाजता दुकान उघडते. 10 वाजता जाते आणि 1:30 वाजता जेवायला खाली येते. म्हणजे मी पहिले करते 2 घंटे 3 घंटे आणि मग अजून 2-3 घंटे उघडते. म्हणजे 4 उघडले की 7 बंद करते. ऑफिससाठी तुम्ही किती प्रवास करता? ऑफिस हार्डली 11 किलोमीटर आहे, सो 20-25 मिनिटं आरामात, ट्रॅफिक वगैरे पकडून आरामात. मी खालीच राहते दुकानाच्या. वर दुकान आहे. मी 1 मिनिटाच्या अंतराने पोहोचते. तुम्ही वर्षाच्या किती सुट्ट्या घेता? अॅन्युअल कॅज्युअल सिक लिव्ह पकडून 30-40 आरामात मिळून जातं. माझ्या मनावर आहे. मी किती सुट्ट्या घेऊ शकते. मला काही कोणाचं म्हणणं नाही. तुम्हाला सगळ्यात जास्त लोक काय मागतात? रिव्ह्यूज, रिप्लायज, एक्सेल्स, पीपीटी, ईमेल्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. मला साड्या मागतात, पेटीकोट मागतात, कुर्ती मागते आणि काही काही जण उधारी मागते. तुमचा ड्रेस कोड काय आहे? ड्रेस कोड, सी आम्हाला ना मोठ्या मोठ्या क्लायंट्स, फॉरेन क्लायंट्स यांच्यासोबत प्रेझेंटेशन असतात, सो वी नीड टू बी इन अ फॉर्मल्स, नीट अँड क्लीन.
आम्हाला काही ड्रेस गिस नाही आहे, पण मनात आली ती चांगल्या चांगल्या साड्या घालून मला मजा येते. तुम्हाला ऑफिससाठी कोणत्या वस्तू लागतात? समथिंग लॅपटॉप, हेडसेट्स, माउस, चार्जर, दॅट्स इट. मला काही नाही पाहिजे, मी फक्त कॅल्क्युलेटर्स घेते. तुम्ही महिन्याचे किती कमवता? इन हँड 50,000. मी समजा 2000 ते उधारी समजा, आणि 1000 ते पापड कुरडायची येते. मला दिवसाला 5000 रुपये येतात. 1.5 लाख. हेलो बॉस, आई एम गिविंग रिजाइन, आई एम डूइंग समथिंग बिजनेस. थैंक यू, बाय बाय. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. ताई, ओ ताई आहे का घरी? हो हो आली बाई, आता काहीतरी मागायला. मी ना इला आज काही देतच नाही. थोडी साखर मिळेल का? नाही हो ताई, आजच संपली साखर आमच्या घरची. ताई, तुम्हाला माहिती पडलं का? काय हो? अरे तुम्ही तर इतक्या साध्या आहे ना, खरंच तुम्हाला तर काहीच माहित नाही राहत आपल्या इथे काय सुरू आहे गावात, काय नाही. तुम्हाला माहिती आहे मागच्या कॉलेज इतकं भांडण झालं. मग काय काय झालं तुम्हाला तर काही माहितच नसते. त्या शेजारच्या कॉलनीतली कावेरी आहे ना, तिने त्या गंगाला मारलं म्हणे. हो का? मग काय तर कुठे असता काय वेगळे, तुमचं काम तर इतकं साधं आहे ना खरंच. कामाचे एवढेच घरात लक्ष राहते. बरं जाऊ दे, तुम्ही मला साखर आणायची. थांबा मी केली माझ्या घरात एखाद्या डब्यात असेल तर पाहते, साखर देते. बरोबर बघा बरं. मिळाली साखर. आहे का हो घरात? काय चालू आहे? हो आहे. काय माहित बाई काय मागायला आली आता आज हे. काय म्हणता ताई? काही थोडं दूध मिळेल का? नाही हो, आताच चहा केला समजा. बरं काही हरकत नाही, जाऊ द्या. ताई, हा हो, तुम्ही इथे व्यायाम करता का? हो चालू आहे. बाई किती बारीक दिसून राहिल्या तुम्ही, बापरे किती सुंदर दिसताय. खरंच का? मग काय तो, पण साडी किती सुंदर दिसते तुमची. कुठून घेतली? गौरी मार्टून घेतली ना. बापरे, खरंच ना, तुम्हाला एवढी शोभली म्हणून सांगते ना ताई. खरंच काय? मग काय अशा साड्या घालत जा तुम्ही. बरं. आणि व्यायामाने तर खूपच अशा म्हणजे छान असं वाटते की तुमचं वयच कमी झालं. व्यायाम चालू आणि डाएट पण. बरं येते मग मी ताई, मला दूध आणायला जायचं तेजस्वी लोग हैं हमारे आहे. थोडस ठेवलेलं. बरं चालेल. मी चालली गावाला 2-3 दिवसासाठी. घराकडे नीट लक्ष देतो. हा वाई, तुम्ही जा, तुम्ही काय काळजी करू नका, मी सांभाळते ना, सगळं घर सांभाळते ना मी. आणि माझ्या मुलाला 2 भाज्या करायच्या आणि पापड भाजून असं नेहमी ताज्या पोळ्या करून द्यायच्या. शिळा देऊ नको त्याला. नाही 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 जा तुम्ही, काय काळजी करू, लक्ष ठेवतो. अगं माझी पर्स राहिलेली आहे. हो का? ते बरं. ही घ्या पर्स, ही घ्या बॉटल, आणि हा घ्या रुमाल, आणि जा एकदाचा. काय म्हटलं? नाही आई काही नाही म्हटलं, जा म्हटलं तुम्ही शांततेनं जा. नाही काहीच म्हटलं. बरं येते मग. हो या. आले का सुंदरी बी? पाणी वगैरे आण मला. काय ठिकाणा करून ठेवला बिचारीनं घरामध्ये. ते पाहू दे आता मला जरा. आल्या का तुम्ही? हो लवकर आल्या. ना हात लवकर काय खेळत बसली आहे. हा, आणि त्या कढीमध्ये बेसन कमी टाक, नाही तर होईल ते बेसन राहील कढी ठिकाणावरच. हो करते मी लवकर करते ना. हा बसली इथं खा. आज गोष्ट नसतात माहिती आहे का? एवढं खाऊ द्या ना. नाही काही नाही खावं लागत. जा पहिलं बाजारातून आम्ही एवढं खाऊ द्या. नाही काय खावं लागत. उठ पहिले. हे घ्या आंबे आणले. तुम्ही तर नाश्ता करताय आणि मग चीटिंग करता है तू. मोठं म्हणत होते की नाश्ता चालत नाही, नाश्ता चालत नाही, नुसतं करू नको म्हणून. आता कशा खाऊन राहिल्या? मी पण खाणार आता. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक. सासूबाई काय ग, आज ना आपल्याकडे पाहुणे येणार आहे, तर भाजी काय करायची? भाजी गट्टा पाटोळी ते कर ना. बरं ठीक आहे, मग मी पनीरचीच भाजी करून घेते. काय ग मग मला कशाला विचारलं ग पहिलं? आई, सासूबाईला विचारायचं असते पण करायचं नसते. नो 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 नो. आई आज भाजी काय करणार आहे? वांग्याची भाजी करते. मी खाणार ती वांग्याची भाजी, रोज रोज वांगे वांगे वांगे. कर मग तुझ्या हातानं, मी चालली. आई आई मला काय तुमच्या हातची वांग्याची भाजी आवडत नाही का?
मी हा. खात असते ना नेहमी. हो का? करा नाही मस्त किती छान करताना तुम्ही करा. बरं बरं, मी पोळ्या पण करते. No, 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 no. अगं कुठं गेली होती? आई माझ्या मैत्रिणीची मुलगी आलेली आहे, ती पुण्याला शिकते ना, तर तिला मी भेटायला गेली. पुण्याला काय करते कधी? ती पुण्याला ड्रेस डिझायनिंगचा कोर्स करते आहे ना. ती काय पिकोफॉल शिकायला गेली? आपल्या गावात काय काही पिकोफॉल शिकत नाहीत का? हा, विनाकारण आई वडिलांचे पैसे वाया घालवतात. No, 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 no. स्वतःला काय समजते तू? तुला काय वाटते ह्या घरात तुझंच चालते, माझं काही चालत नाही. मी जर म्हटलं ना तर एका दिवसात बाहेर निघते आणि आम्ही असा राजा राणीचा संसार करू शकतो. अगं बाई, तिने असं म्हटलं का तिच्या सासूला? बापरे, आमच्याकडे आहे बाई अशी हिंमत. माझी सासू तर माझ्यासाठी आई आहे ना. सासूबाई, सासूबाई, तुम्ही टमाटे कुठे ठेवले? फ्रीज मध्ये दिसत नाही आहे. कुठे ठेवले? सासूबाई, तुम्ही टमाटे कुठे ठेवले? आज मला वांगे, बटाटे आणि टमाट्याची भाजी करायची. अगं टमाटे किती महाग झाले आहेत, बाहेर जाऊन बघ जरा. टमाटे ठेवले मी कपाटात. हा, हो, टमाटे कपाटात ठेवायची वस्तू आहे का? महागच कशी झालेले आहे मग. द्या मग मला आता एक. मला वांगे, बटाटे, टमाट्याची भाजी करायची, द्या मला एक. हो, येते ते काढून खा. हे घे टोमॅटो, याच्यात वांग्या बटाट्याच्या भाजीत टाक, वरणाला तडका दे आणि माझ्यासाठी सदासाठी ठेव थोडस. तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. बघा आई, मी चालली 2 दिवसासाठी माहेरी. याच्यात साखर ठेवलेली आहे आणि याच्यात तांदूळ ठेवलेले आहे. ठीक आहे? हा. हॅलो, दूधवाले दादा, 2 दिवस दूध देऊ नका. नाही नाही, म्हणजे अर्धा लिटरच द्या. हो, कमी द्या. मी 2 दिवस गावाला जात आहे, माहेरी जात आहे मी. हो हो हो. बाई, 2च दिवस राहिले, कपडे प्रेसला द्यायचे बाकी. आई, ते प्रेसवाल्याला फोन लावा बरं पटकन. अगं बाई, साड्या कोणत्या नेऊ, किती नेऊ, काय नेऊ, कोणती बॅग नेऊ? बापरे, 2 दिवसांनी मला जायचं आहे माहेरी आणि काय काय कशी तयारी करू मी? देवा, माझ्याकडे किती. अहो, जास्त भाजीपाला आणू नका बरं. मी 2 दिवस घरी नाही आहे, नाही तर खूप सारं घेऊन या. आई, मी त्या भांडेवालीला सांगितलं की 2 दिवस यायचं नाही म्हणून धुणं भांडे करायला. अगं तू किती दिवसासाठी चालली माहेरी? आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी 2 दिवसासाठी माहेरी चालली म्हणून. मला वाटलं का 2 महिन्यासाठी जाऊन राहिली जसे हो. No, 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 no. यांना काय माहिती, आमचे 2 दिवस 2 महिन्यासारखे असतात माहेरी. यांना कोण विचारते माहेरी? या जातील. सासूबाई, आपल्याकडे ना माझ्या माहेरचे काही पाहुणे येत आहे, तर सामानाची यादी बनवू का? कशाला? अरे, आपल्याकडच्या किराणा आणि भाजीपाला संपलेला आहे. सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, तांदूळ आहे, वड्या आहेत, कुरड्या आहेत, सगळंच आहे. अजिबात नाही, बाहेरून आणायचं नाही. काही जे घरात आहे ते कर, बाहेरून काहीच आणायचं नाहीये. सासूबाई, ननदबाईंचा फोन आलेला आहे, ते उद्या येतो म्हणतात आहे मुलांसोबत. अगं बाई, उद्याच येतो म्हणते का? किती तयारी करावं लागणार आहे? चल चल लवकर, सामानाची यादी घे. किराणा आणायचा आहे, किराण्याची यादी करायची आहे, साफसफाई करायची आहे. लवकर लवकर आटो. आहे अगं, ही बेडशीट बदललीच नाही का तू अजून? हो हो आई, आली 2 मिनिट. बरं, हे सोफा कव्हर बदलून टाक बरं. त्या बेडशीटला जसं मॅचिंग होईल तसं बनव. हा, तिला असं तसं आवडत नाही बरं. चांगलं व्यवस्थित पाहिजे तिला सगळं. जर झालं असेल तर किराण्याची यादी लिहायला घे. हो, सांगा आई. 2 गुलाबजामचे डबे घे. 2 गुलाबजाम डबे. 2 श्रीखंडाचे डबे. हा, नाही नाही 3. एक आम्रखंडाचा डबा, पोरांना फार आवडतात. हा, ड्रायफ्रुट्स पण लिही त्याच्यात. हा, आणि चिवड्याचे पाकिट आणि आणखीन काय कोल्ड्रिंक लिही आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम पण लिही. हो आई, लिहिलं सर्व. आणखी काही बाकी आहे का? आणखीन काय म्हणते मला तू? मला वाटेल ते लिहीन मी, जे वाटेल ते लिहीन. आणखीन द्यायचं असतं तर अजून लिहीन मी. माझी प्रॉपर्टी आहे, तुला काय करायचं? हे घे आई.
काय आहे ग हे? आई कॉफी आहे ना? तुला माहित नाही का 8 दिवस झाले मी कॉफी सोडली म्हणून? सासू आहे ना, जरा लक्षात ठेवत जाय ना. बरं चहा आणू का मग? आण चहा. आई हे घ्या चहा. का ग हा दुधाचा चहा आहे? मी कालपासून बिगर दुधाचा चहा घेते. दुधाचा चहा सोडला मी. बरं मी बिगर दुधाचा चहा. हो घेऊन ये. हो हा घ्या. का ग याच्यात आलं टाकलेलं आहे ना? मला अद्रकचा चहा चालत नाही. कशाची भाजी करत आहे ग? आई बटाट्याची भाजी बनवते ना. तुला माहित नाही का मला बटाटे चालत नाही म्हणून? मी बटाट्याची भाजी नाही खाणार आहे. सासू आहे ना मी तुझी, जरासं माझ्या आवडी निवडी लक्षात ठेवत जा. मग आता काय करू? आता वांग्याची भाजी कर. ममता मला 15ला आण ग, काही थंडी वाजून राहिली. हो हो आले आले. हो, आण. ते काय आणलं ग? हे मला नाही पाहिजे, मला याची एलर्जी आहे. सासू आहे ना मी तुझी, जरा लक्षात ठेवत जाय ना. मग काय आणू आता? एक बेडशीट घेऊन ये जा. ठीक आहे. हे नाही पाहिजे मला, मला नाही आवडत ही. मला बेडशीट घेऊन ये जा. हो मी सासू आहे ना तुझी, जरा लक्षात ठेवत जाय ना. मला पाणी आण ग. हो हो आणते ना. No, no, आपण no. सोन्याच्या ग्लासात आणू, चांदीच्या ग्लासात आणू, काचेच्या ग्लासात आणू की स्टीलच्या ग्लासात आणू? सासू आहे ना तुम्ही, है ना? सांगा ना कशाच्या ग्लासात आणू? का ग एवढे कांदे कशाला कापत आहे? अरे आई ग्रेव्हीची भाजी करते. आमच्या वेळेस नव्हते बाई असं. आम्ही एक कांद्याच्या मध्ये 2 भाज्या करायचो. तुमचा जमाना वेगळा होता. अगं पण या ग्रेव्हीच्या भाज्या डॉक्टरचं सांगतात शरीराला चांगल्या नाहीये. अरे आई त्यातलेच काही डॉक्टर कांदा आणि लसूण शरीराला चांगला हेही सांगतात ना. इतक्या भाज्या चांगल्या नाही ग्रेव्हीच्या, इतक्या करत नको तो. हो आई ठीक आहे, पण आठवड्यातून एखादा चेंज, एखाद्या वेळेस चेंज म्हणून ठीक आहे ना. नाही करणार. बर का ग तू तर डायटिंग वर आहे, मग हे ग्रेव्हीची भाजी तुला कशी का चालणार? अरे आई त्या डायटिंग मध्ये सुद्धा एखादा चिट डे असू शकतो. म्हणजे आजचा चिट डे. बाई कसं काय तुमचं डायटिंग आणि वेटिंग? आम्ही तर आता पहिलं नुसतं भाजी भाकर खायचं तर बारीक राहायचो. तुमचा जमाना वेगळा होता आई, आताचा जमाना वेगळा आहे. हा बेटा बोल. आज कॉलेजला नाही गेला पिल्लू? नाही रे बाबा, जायला पाहिजे ना. ओढ माझा राजा. उठ ना सोन्या, उठ रे बेटा, उशीर होते ना. जेवण करून घ्यायचं बाबू. हो बाय बेटा, बाय मा सोन्या पिल्लू. चल. काय ग कोणाशी बोलत होती का? अरे आई मी माझ्या मुलाशी बोलत होती. तुझा मुलगा आहे आणि माझा नातू नाही आहे का तो? अरे सॉरी आई, तुमच्या नातूशी बोलत होती. सॉरी हा, माझं आणि लक्षात हे काय नाही. लावलं पिल्लू सोन्या उठ? आमच्या वेळेस नव्हतं बी असं. आम्ही एक लाथ मारली की उठलं पोरगा. ते असं नव्हतं दादा इतका. अरे आई तुमचा जमाना वेगळा होता. आजकालच्या मुलांसोबत असं प्रेमानं वागावं लागते, नाही तर तुम्हाला माहित नाही का असे काही पावलं उचलतात म्हणून. आमच्या वेळेस नव्हते बाई असे पावलं बिवलं उचलत. आणि हे काय इतकं हे करून घेतलंय, लाडून ठेवलेलं आहे सगळं. आपल्या घरात नाही चालणार असं सोन्या आणि बाबू. याच्या पुढे असं बोलायचंही नाही. आई नमस्कार करते. हे असं कसा नमस्कार ग? आमच्या वेळेस खाली बसून पायावर डोकं ठेवून नमस्कार करावा लागत होता, नाही तर आमच्या सासूबाई खूप रागवायच्या. आई तुमचा जमाना वेगळा होता. काय जमाना लावला ग? तुमचा जमाना आणि आमचा जमाना काही नाही. हे म्हणून तुमच्या आजकालच्या पोरीच्या कमरा दुखतात, पाठा दुखतात. बरं आई मी पुढच्या वेळेस ना डोकं ठेवून नमस्कार. हा पुढच्या वेळेस तसा नमस्कार करायचा असला बसून आणि पायावर डोकं ठेवून तर करायचा, नाही तर नमस्कार नाही करायचा. हा सांगून ठेवते तुला. आई हे माझं मंगळसूत्र बघा बरं कसं आहे, छान आहे ना. अगं बाई हे कसं काय रंगीबेरंगी मंगळसूत्र? आमच्या वेळेस नाही बाई, फक्त काळ्या मण्यांचा सर आणि 2 डोरले असंच असायचं. हे म्हणून तर तुम्हाला आजकालच्या मुलींना थायरॉइड होते, असं रंगीबेरंगी घालतात. अरे आई आधीचा जमाना तुमचा वेगळा होता, आता फॅशनचा जमाना. असं वेगवेगळं घालावं लागते वेगवेगळ्या साड्यांवर. नाही ते काही नाही, आपल्या घरात चालणार नाही. उद्यापासून ते काळ्या मण्यांचा सर आणि 2 डोरले अशी पोत घालायची, नाही तर चालणार नाही बरं आपल्या घरात असं. ठीक आहे उद्यापासून घालेल ना. हा उद्यापासून घाल नक्की. हिला तर किती काही सांगितलं तर हिच्या डोक्यात उजेडच पडत नाही.